पुण्यातील एकता नगरमधील द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। महापालिकेकडून मदत केंद्र सुरू करण्यात आले, तर पालिकेकडून नागरिकांना घाबरून न जाण्याच्या सूचना दिल्या जातात। दृश्य आपण पाहू शकतोय, पुण्यामध्ये सुद्धा आता सोसायटीमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे। खडकवासल्यातील विसर्ग जो आहे तो 35,000 क्युसेक करण्यात आला आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या एकता नगर परिसरामध्ये जे आहे ते विसर्गाचं पाणी जे आहे ते वेगवेगळ्या सोसायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। महापालिकेकडून मोठं मदत केंद्र जे आहे ते या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। आता महापालिकेकडून विविध उपाययोजना करतायत। हे आधुनिक बॅरिकेड्स आहेत, जे बॅरिकेड्स 3 फुटापर्यंतचं जे पाणी आहे ते वळवलं जातं आणि सोसायटीमध्ये जाणारं पाणी किंवा ज्या पाण्याला वाट करून दिली जात नाही त्या पाण्याला वाट करून देण्यासाठी हे सगळे बॅरिकेड्स जे आहेत ते आता महापालिकेकडून उभं करण्यात येत आहेत। याच ठिकाणी अग्निशमक दलाचे जवान, पालिकेचे सगळे अधिकारी या ठिकाणी सज्ज आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या सुद्धा सज्ज आहेत। हे द्वारका सोसायटी आहे, ज्या द्वारका सोसायटीमध्ये आता आपण पाहतोय की जवळपास मोठ्या पार्किंग पर्यंत जे आहे ते पाणी पाहायला मिळतंय आणि अनेक नागरिक मध्ये आहेत। काकू, तुम्ही मध्ये आहेत का, बाहेर काय येत नाही तुम्हाला? आम्ही बाहेर येण्यासाठी आमच्या पार्किंग मध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं आहे आणि पायऱ्या सगळ्या पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि हे जे पाणी येतं ते दरवर्षीच येतं। आम्हाला त्याचा त्रास दरवर्षाचा आहे आणि आज हे जे पाणी आलेलं आहे ते पाठीमागे कॉर्पोरेशननी चांगली उपाययोजना केलेली होती। जे पाणी माती जी खणून काढलेली होती ती माती खणून काढल्यानंतर त्याचा बांध तयार केलेला होता आणि दुसऱ्या साईडने पाण्याला अजून थोडासा फ्लो या साईडला यायला होत होता, म्हणून तो बंद करायला दुसऱ्या बाजूनी माती खणली गेली। तर फ्लो एकदम अचानक दुसरा बांध जो कमी पडला त्याच्यातून पाणी आतमध्ये आलं आणि एवढं पाणी शिरलं। हे चुकीचं काम झालेलं आहे। नाही येणार, कारण की आम्हाला दरवर्षी हे आवाहन केलं जातं आणि आमच्या हे जे नुकसान होतंय किंवा आम्हाला त्रास होतोय याच्यापासून कायमचा बंदोबस्त कोणीही करत नाहीये। नुसते सरकारने याच्यावर उपाययोजना केली पाहिजे, आम्हाला काहीतरी मदत दिली पाहिजे। मदत म्हणजे आम्हाला उचलून काही नकोय सरकारकडून, आमचं जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला उपाययोजना काय करू शकतो याचं नियोजन केलं पाहिजे। हे का चूक झाली? अशा पद्धतीने बिल्डिंग बांधायला आधी तुम्ही परमिशन देताच कशाला? ही परमिशनच द्यायची नव्हती, माझं हे म्हणणं आहे। मी जरी बिल्डिंग मधली राहणारी असली तरी आधी चुकीची कामं करायला देतात आणि नंतर मग चूक झाली आहे म्हणून मग त्याच्यावरती उपाययोजना करायच्या। हे कशासाठी चाललेलं आहे? वारंवार हे जे घडतंय हे चुकीचं घडतंय ना। आता माझी मुलगी एवढ्या उशिरा दिवसभर सकाळी 8 वाजता गेलेली मुलगी आता वाजलेत बघा किती, एवढ्या पाण्यातनं ती आता आतमध्ये आली। दिवसभर जेवण नाही, डब्यावर एका चपातीवर काय होणार आहे तिचं? पाऊस वाढतोय, पाणी वाढतंय, जीवाला धोका आहे, कुटुंबाला धोका होऊ शकतो। हो खाली का नाही? आम्ही खाली येऊन काय करणार? पण कुठे जाणार सारखे सारखे? आमच्या घरामध्ये वया